नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 1. त्यामध्ये आपलं चौथं प्रकरण अर्थनियोजन. यामध्ये आपण आज घटक शिकणार आहोत दर्शनी किंमत व बाजारभाव यामधील तुलना. यासाठी आपण काही उदाहरणं पाहूयात. सराव संच 4.3 मध्ये त्यातील पहिला प्रश्न आहे, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये संख्या दिलेली आहे किंवा एक शब्द लिहून पूर्ण करायचा आहे. संख्या किंवा शब्द रिकाम्या जागा भरायच्यात. तर पहिलं उदाहरण त्यातलं, दर्शनी किंमत दिलेली आहे 100 रुपये, मूल्याचा प्रकार दिलेला आहे सममूल्य आणि बाजारभाव डॅश डॅश म्हणजे तो आपल्याला काढावायचा आहे. SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पहिला बाजारभाव, दर्शनी किंमत आणि मूल्याचा प्रकार. त्यामध्ये दर्शनी किंमत दिलेली आहे 100 रुपये आणि मूल्य प्रकार सममूल्य. तर बाजारभाव किती तो आपल्याला काढायचा आहे. तर मूल्याचे प्रकार ओळखताना एक सममूल्य, एक अधिमूल्य आणि तिसरं आहे अवमूल्य. ज्यावेळेस दर्शनी किंमत आणि बाजारभाव हे दोन्ही समान असतात त्यावेळेस मूल्याचा प्रकार सममूल्यावर आहे असं म्हणतात. ज्यावेळेस बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर मूल्याचा प्रकार हा अधिमूल्यावर आहे असे म्हणतात. आणि ज्यावेळेस बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा कमी असेल त्यावेळेस मूल्याचा प्रकार हा अवमूल्यावर आहे असे म्हटलं जातं. मग या ठिकाणी दर्शनी किंमत दिलेली आहे 100 रुपये, मूल्याचा प्रकार दिलेला आहे सममूल्य. आता सममूल्य दिलेलं आहे, सममूल्य म्हणजे समान मूल्य, म्हणजे दर्शनी किंमत आणि बाजारभाव यांचं मूल्य समान आहे. म्हणजेच बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत हे जर समान असतील तर शेअर सममूल्यावर आहे असे म्हटले जातं. म्हणून बाजारभावाची किंमत आपण सांगू शकतो की जी सममूल्य म्हणजे दोन्हीचं समान किंमत समान मूल्य, बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत. दर्शनी किंमत 100 रुपये दिली याचा अर्थ बाजारभाव पण 100 रुपयेच असेल. समजलं सर्वांना? यातलं सेम दुसरं उदाहरण आहे की त्यामध्ये दिलेलं आहे की दर्शनी किंमत काढायची आहे, मूल्याचा प्रकार दिलेला आहे अधिमूल्य 500 रुपये, बाजारभाव दिलेला आहे 575 रुपये. यामध्ये मूल्य प्रकार अधिमूल्य तो दिलेला आहे रुपये 500, बाजारभाव रुपये 575. आता आपल्याला दर्शनी किंमत काढावायची आहे. मूल्याचा प्रकार अधिमूल्य आहे. अधिमूल्य जर असेल तर बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त असतो. आपल्याला दर्शनी किंमत बरोबर किती, बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त असतो जर अधिमूल्य मूल्याचा प्रकार असेल तर. म्हणजेच आपण दर्शनी किंमत काढण्यासाठी सूत्राचा वापर करू शकतो. दर्शनी किंमत बरोबर बाजारभाव वजा अधिमूल्य. बाजारभाव 575 रुपये वजा अधिमूल्य 500 रुपये म्हणजे
दर्शनी किंमत 75 रुपये असेल. याचप्रमाणे दर्शनी किंमत दिलेली आहे तिसऱ्या उदाहरणामध्ये 10 रुपये आणि बाजारभाव दिलेला आहे 5 रुपये. तर आपल्याला मूल्याचा प्रकार ओळखायचा आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये दर्शनी किंमत 10 रुपये, बाजारभाव 5 रुपये. तर मूल्याचा प्रकार ओळखायचा आहे. जर समजा बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा कमी असेल तर मूल्याचा प्रकार हा आपण ओळखू शकतो, तो म्हणजे अवमूल्य, म्हणजे याची किंमत त्याच्यापेक्षा कमी झालेली. बाजारभाव जर दर्शनी किमतीपेक्षा कमी असेल, या ठिकाणी कमी आहे, बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा कमी आहे, म्हणून याचा प्रकार येईल अवमूल्य. मूल्य प्रकार अवमूल्य आणि तो येईल दर्शनी किंमत वजा बाजारभाव. दर्शनी किंमत 10 वजा 5 म्हणजे मूल्याचा प्रकार अवमूल्य 5 रुपये असं त्याचं उत्तर येईल. आता उदाहरण दुसरं पाहू आपण. प्रश्न दुसरा त्यातला, बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला. तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. त्याने गुंतवणूक केली अमोलने, 80 रुपये बाजारभाव होता शेअर्सचा, त्यावेळेस दर्शनी किंमत त्याची होती 100 रुपये. असे त्यांनी 50 शेअर्स विकत घेतले. कंपनीने 20% त्याला लाभांश दिला. तर परताव्याचा दर किती? प्रश्न दुसरा, उदाहरण दुसरं. काय काय दिलेलं आहे उदाहरणामध्ये? बाजारभाव 80 रुपये, दर्शनी किंमत 100 रुपये, लाभांश 20%. म्हणजे जर दर्शनी किंमत 100 रुपये असेल तर लाभांश हा त्याच्या 20% म्हणजेच 20 रुपये येईल. तर आपण एका शेअरसाठी जरी काढलं तरी चालेल किंवा एकूण 50 शेअर्स खरेदी केले त्यावर काढला तरी चालेल. आपण एकाच शेअरवर काढूया. तर परताव्याचा दर आपल्याला काढायचा आहे. परताव्याचा दर काढण्यासाठी सूत्र आहे मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. मिळालेला एकूण लाभांश भागिले म्हणजे छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. त्याला लाभांश मिळाला 20 रुपये. एकूण गुंतवणूक त्याने केले एका शेअर मागे म्हणजे बाजारभावाप्रमाणे 80 रुपये आणि त्यावर गुणिले 100. एक एक शून्य कटले. 2 1 2 2 चौक 8, 4 1 4, 4 2 8 आणि 4 5 20. म्हणजे अमोलला 25% परताव्याचा दर मिळाला. तर उदाहरण क्रमांक 3. जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. कंपनी ए, बी आणि सी अशा 3 कंपन्यांमध्ये जोसेफ यांनी गुंतवणूक केली. तर त्यामध्ये ए कंपनीमध्ये दर्शनी किंमत 2 रुपये होती आणि अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स त्यांनी खरेदी केले, गुंतवणूक केली.
बी कंपनीमध्ये बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स खरेदी केले. सी कंपनीमध्ये बाजारभाव 10,540 रुपये असलेला एक शेअर. तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. तिसरं उदाहरण, जोसेफ यांनी कंपनी ए मधील 200 शेअर्स खरेदी केले. त्याची दर्शनी किंमत होती 2 रुपये आणि आधी मूल्य 18 रुपये. दर्शनी किंमत रुपये 2, आधी मूल्य रुपये 18 आणि शेअर्सची संख्या 200. आपल्याला काढायची यामध्ये किती गुंतवणूक केली. बाजारभाव अगोदर काढावा लागेल. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. ₹2 अधिक 18 रुपये म्हणजेच बाजारभाव त्याचा असेल 20 रुपये. आणि त्यांनी केलेली गुंतवणूक, कंपनी ए मध्ये केलेली गुंतवणूक, शेअर्सची संख्या गुणिले एका शेअरची किंमत, एका शेअरचा बाजारभाव. शेअर्सची संख्या 200 असे त्यांनी एकूण एका शेअरचा बाजारभाव होता 20 रुपये. 4 म्हणजे 4,000 रुपये त्यांनी कंपनी ए मध्ये गुंतवली. याचप्रमाणे कंपनी बी मध्ये बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स खरेदी केली. कंपनी बी त्यामध्ये बाजारभाव बी मधील शेअरचा बाजारभाव 500 रुपये आणि शेअर्सची संख्या 45. तर आपण गुंतवणूक काढू शकतो. आता कंपनी बी मध्ये केलेली गुंतवणूक, शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्सची संख्या आहे 45, बाजारभाव आहे 500 म्हणजे गुंतवणूक येईल हे 2 शून्य असेल तसे 5 5 25, 2 5 20 आणि 2 22. म्हणजे कंपनी बी मध्ये त्यांनी 22,500 रुपयांची गुंतवणूक केली. त्याचप्रमाणे कंपनी सी मध्ये कंपनी सी त्यामध्ये शेअरचा बाजारभाव ₹10,540, शेअरची संख्या 1 म्हणजे फक्त एकच शेअर खरेदी केला. म्हणजे कंपनी सी मध्ये गुंतवणूक, शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. शेअरची संख्या 1, बाजारभाव होता 10,540 म्हणजे कंपनी सी मध्ये त्यांनी 10,540 रुपयांची गुंतवणूक केली. आता त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक म्हणजे कंपनी ए मधील गुंतवणूक अधिक कंपनी बी मधील गुंतवणूक अधिक कंपनी सी मधील गुंतवणूक, अशा तिन्ही कंपन्यांची गुंतवणूक. ए कंपनीत केलेली गुंतवणूक 4,000 रुपये, बी कंपनीत केलेली गुंतवणूक 22,500 रुपये आणि सी कंपनीत केलेली गुंतवणूक 10,540 रुपये. अशी एकूण गुंतवणूक 0 0 0 4 ॲज इट इज 5 आणि 5 10 अशी 0 हातचा 1
1 आणि 3 आणि 4 7, 1 आणि 2 3, म्हणजेच त्यांनी या 3 कंपन्यांमध्ये मिळून एकूण गुंतवणूक केलेली आहे 37,040 रुपये. समजलं सर्वांना? तर उदाहरण 4 पाहूया. श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील? श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवणूक केली, 5 रुपये दर्शनी किमतीचे 20 रुपये अधिमूल्य देऊन त्यांनी शेअर्स घेतले, तर असे किती शेअर्स त्यांनी घेतले असतील ते आपल्याला काढायचे. म्हणजे त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक 20,000 रुपये, दर्शनी किंमत 5 रुपये, अधिमूल्य 20 रुपये. सर्वप्रथम आपल्याला बाजारभाव काढून घ्यावा लागेल. 4थं उदाहरण, त्यामध्ये दर्शनी किंमत 5 रुपये, अधिमूल्य 20 रुपये, एकूण गुंतवणूक 20,000 रुपये. मग बाजारभाव काढण्यासाठी सूत्र, बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत 5 रुपये, अधिमूल्य 20 रुपये, म्हणजे बाजारभाव येईल 25 रुपये. आता आपल्याला काढायची आहे शेअर्सची संख्या. शेअर्सची संख्या काढण्यासाठी सूत्र एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव. एकूण गुंतवणूक यांनी केलेली आहे 20,000 रुपये भागिले बाजारभाव, तो आलेला आहे 25 रुपये. 25 एक 25, 25 8 200, 25 0 0 25 0 0, म्हणजे श्रीमती देशपांडे यांनी एकूण 800 शेअर्स खरेदी केली. 20,000 रुपयामध्ये 800 शेअर्स. आता उदाहरण क्रमांक 5. उदाहरण 5वं हे प्रश्न दुसऱ्याप्रमाणे सोडवायचं आहे, ते तुमच्यासाठी ठेवतो, तुम्ही ते सोडवायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आपण पाहूया उदाहरण क्रमांक 6. खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी ए साठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी बी साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश 20% आहे. तर 2 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. दोन्ही कंपन्यांमध्ये दर्शनी किंमत समान आहे, कंपनी ए आणि कंपनी बी. तर आता कंपनी ए मध्ये त्याचं दर्शनी किंमत दोन्ही कंपन्यांची समान आहे, फक्त बाजारभाव आणि लाभांश वेगवेगळे. बाजारभाव 80 रुपये आणि लाभांश 16. बाजारभाव 80 रुपये, लाभांश 16%. जर दर्शनी किंमत 100 रुपये असेल तर लाभांश 16 रुपये येईल. मग आपण परताव्याचा दर काढावा लागेल. परताव्याचा दर काढण्यासाठी एक मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता हे एका शेअरचंच आहे. एका शेअरसाठी आपण काढतोय. एकूण लाभांश एका शेअरवर मिळाला 16 रुपये. एकूण गुंतवणूक एका शेअरवर केली 80 रुपये, म्हणजे बाजारभाव गुणिले 100. 16 एक 16, 16 पंचे 80, 5 एक 5,
5 दोन्ही 10, 5 शून्य 0. म्हणजे कंपनी एमध्ये परताव्याचा दर येईल 20%. तर याचप्रमाणे आपण कंपनी बीमधील गुंतवणुकीसंदर्भात त्याचा बाजारभाव आहे 120 रुपये आणि लाभांश आहे 20%. म्हणजे जर समजा दर्शनी किंमत 100 रुपये असेल तर लाभांश 20 रुपये असेल. याचप्रमाणे परताव्याचा दर काढून घेऊया. परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. या ठिकाणी मिळालेला एकूण लाभांश आहे 20 रुपये. बाजारभाव म्हणजेच एकूण गुंतवणूक 120 रुपये एका शेअरसाठी गुणिले 100. 20 × 20, 20 × 20 असे 6 × 6, 6 × 6 40, 6 × 6 36, पुन्हा 4 × 6 = 36, 6 × 36, 6 × 36 असं येईल. म्हणजेच परताव्याचा दर येईल 16.67%. मग आपल्याला ठरवायचं आहे की कंपनी एमध्ये 20% लाभ परताव्याचा दर मिळाला, कंपनी बीमध्ये 16.67% परताव्याचा दर मिळाला. तर या दोन्हीपैकी कोणत्या कंपनीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल? जास्त लाभांश ज्या ठिकाणी मिळाला त्या ठिकाणी नक्कीच फायदेशीर ठरेल. म्हणजेच कंपनी एमध्ये केलेली गुंतवणूक ही फायदेशीर ठरेल किंवा फायदेशीर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, समजलं सर्वांना? ठीक आहे. माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडले तर लाईक करा आणि शेअर्स पण करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.